सोमवारी झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या महासभेत महापौर शर्मिला पिंपळकर यांनी शिवसेना शिंदे पक्षाने दिलेल्या पत्रानुसार सभागृह नेतेपदी हनुमंत जगदाळे व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने दिलेल्या पत्रानुसार विरोधी पक्षनेता पदावर अशरफ उर्फ शानू पठाण यांची निवड करण्यात आली। त्यानंतर महासभा सुरू झाली। दरम्यान घाईघाईत काही प्रस्ताव मांडण्यात आले व सदर सभा गुंडाळण्यात आली। तसेच यावेळी कुणालाही बोलू दिले नाही व विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देत नाहीत हे पाहून भाजपाच्या नगरसेवकांनी या सर्व गोष्टीचा निषेध केला। तसेच स्वतः उपमहापौर कृष्णा पाटील यांनी आपल्या डायसवरून खाली उतरून या सर्वाचा जाब विचारत निषेध नोंदवला। सभागृहात काही काळ सत्ताधारी शिवसेना व प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। तसेच 3 वर्षाचे कारनामे उघड करण्याचे थेट आवाहन यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील यांनी दिले आहे। 4 वर्षाने ठाणे महापालिकेचे कामकाज सुरू झाले आहे व त्यातच पहिल्या महासभेत गदारोळ माजल्याने व घाईघाईत निर्णय घेतल्याने यापुढची ठाणे महानगरपालिकेची महासभा कशी असणार आहे, या महासभेत ठाणेकरांचे प्रश्न नक्की सुटणार का, याकडे आता ठाणेकरांचं लक्ष लागले आहे। दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। मनीष जोशी हाय 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 हाय, मनीष जोशी हाय 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 हाय, मनीष जोशी हाय 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 हाय। भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो। मनीष जोशी हाय हाय, मनीष जोशी हाय हाय, मनीष जोशी हाय हाय। अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिलंच पाहिजे, दिलंच पाहिजे, दिलंच पाहिजे। तुमच्या प्रश्नांना उत्तर दिलंच पाहिजे, दिलंच पाहिजे, दिलंच पाहिजे। नागरिकांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। नागरिकांच्या समस्या सोडवल्याच पाहिजे, सोडवल्याच पाहिजे, सोडवल्याच पाहिजे। अरे उत्तर देत नाही घाबरता काय, अरे उत्तर देत नाही घाबरता काय, अरे उत्तर देत नाही घाबरता काय। मनीष जोशी हाय हाय, मनीष जोशी हाय हाय, मनीष जोशी हाय। सगळी परिस्थिती तुम्ही पाहिलीत, आवाज दाबण्याचा प्रयत्न कुणी केलाय नक्कीच पहिली महासभा असल्यामुळे मी हा विषय समजून घेत होतो। पण कोणी जरी डायसवर जरी असलो मी आणि जरी कोणी आवाज दाबायचा प्रयत्न करत असतील, एक भारतीय जनता पार्टी किंवा उपमहापौर म्हणून वेळ प्रसंगी मी रस्ते खाली उतरून डायस सोडून खाली येऊन माझे विषय मांडणार आणि पक्षाचं पण नेतृत्व आणि लोकांना जे हवं असलेलं तेच कामकाज करणार। पण हे जे पद्धत आहे आता अशा प्रकारचे ठराव भविष्यात कधीही पास होणार नाहीत आणि आता झालेले आहेत त्यांना आमचा 100% विरोध राहील आणि त्याच्याविषयी आम्ही नगर विकास खाता असेल तिकडे किंवा सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे आम्ही दाद मागणार आहोत। आज जवळजवळ 4 ते 4.5 वर्षांनी पहिली महासभा सुरू होती। मी काही प्रश्न विचारले होते आणि ज्याची आज उत्तरं देणं अपेक्षित होतं। तसंच आमच्या काही सहकाऱ्यांनी लक्षवेधी माचे त्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही इथे प्रश्न विचारले होते। पण मला असं वाटतं की या लोकांकडे त्याची उत्तरं नाहीयेत, त्यांना उत्तरच द्यायची नव्हती, त्यामुळे आम्हाला कोणालाही बोलून देण्यात आलं नाही। प्रश्न उत्तरं विचारणं, लक्षवेधी मांडणं हा प्रत्येक नगरसेवकाचा अधिकार असतो। अजेंड्यामध्ये ते सगळं घेतलं होतं पण आम्हाला बोलून दिलं नाही। महापौरांनी असं रुलिंग दिलं की आपण पुढच्या महासभेमध्ये घेऊ, पण आमचं असं म्हणणं आहे की त्यांना या प्रश्नांची उत्तरच द्यायची नाहीयेत, त्याच्यामुळे आज आम्हाला बोलून देण्यात आलं नाही आणि लगेच तो अजेंडा 10 मिनिटांमध्ये संपून सगळे विषय नेहमीप्रमाणे त्यांची जी स्टाईल आहे नेहमीप्रमाणे सगळे विषय मंजूर केले, त्याच्यावरती कुठलीही चर्चा झाली नाही। म्हणजे ठाणेकरांच्या हितासाठी जर आपण विषय घेतो तर त्याच्यावरती चर्चा होणं अपेक्षित आहे, नगरसेवकांची प्रश्न उत्तरे घेणं अपेक्षित आहे, पण असं काही सभागृहामध्ये घडलं नाही। नेहमीप्रमाणे शिवसेना पक्षांनी दादागिरी केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर असंच ते करणार असतील, आम्हाला बोलून दिलं नाही तर आम्ही पुढची एकही सभा होऊन देणार नाही। कारण आज आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून या सभागृहात आलेलो आहोत, जनतेचा विश्वास म्हणून इकडे बसलेलो आहोत, पण आम्हाला जर बोलून दिलं गेलं नाही तर आम्ही पुढची सभा चालून देणार नाही। मॅडम, याच्यामध्ये सचिवचा रोल महत्वाचा असतो, पण सचिव पटापट सर्व अजेंड्याचे विषय मांडून पूर्ण हे केलं। नक्कीच मनीष जोशी जे सचिव आहेत म्हणजे त्यांनी आम्ही जेव्हा त्यांना सांगत होतो की आम्हाला बोलून द्या, भले आज प्रश्न उत्तर घेऊ नका पण आम्हाला काहीतरी विषय मांडायचे जे आम्हाला बोलून द्या, किंवा लक्षवेधी जे आमच्या सहकार्यांनी मांडल्या होत्या त्या लक्षवेधी वाचून दाखवा की जेणेकरून पुढच्या वेळेस अधिकारी त्याची तयारी करून येतील, पण त्याही वाचण्यात आल्या नाहीत। आणि मनीष जोशी जे आहेत त्यांनी अशा प्रकारे सभा गुंडाळली की ते वाटच बघत होते मला असं वाटतं, कारण त्या अधिकाऱ्यांना आम्हाला उत्तरच द्यायची नाहीयेत, कारण हा सगळा गोलमाल आहे, झोल झालाय, त्यांना उत्तरं द्यायची नाहीयेत। कोणती नेमकी प्रश्न तुमची होती आणि किती भाजपच्या नगरसेवकांना जे आहेत या प्रश्नापासून जे आहे ते डावलण्यामध्ये आलेलं नेमकं?
भाजपच्या सगळ्याच नगरसेवकांना डावललं आहे आणि सगळेच नगरसेवक म्हणजे तुम्ही बघितलं असेल आमचे उपमहापौर हे त्यांची खुर्ची सोडून, कारण त्यांनाही लक्षात आलं की इथे सगळं वेगळं घडतंय, चुकीचं घडतंय, त्यामुळे ते त्यांची खुर्ची सोडून खालती आमच्याबरोबर येऊन बसले. त्यांचंही ऐकण्यात आलेलं नाहीये. म्हणजे एक प्रकारे उपमहापौरांचा सुद्धा अपमान इकडे केलेला आहे असं आमचं म्हणणं आहे. माझे प्रश्न होते की येणाऱ्या 3 वर्षात जे काही खर्च झाले, राज्य सरकारचा जो निधी आला त्याच्याबद्दलची उत्तरं मी मागितली होती. आमच्या नम्रता कोळी आहेत, त्यांनी फेरीवाल्यांबद्दल लक्षवेधी मांडली होती. अर्चना मणेरा यांची एक लक्षवेधी होती. नारायण पवार आहेत, त्यांची लक्षवेधी होती. आम्ही फक्त एवढंच म्हणत होतो की लक्षवेधी वाचून दाखवा, पण तेवढंही त्यांनी केलं नाही. त्यामुळे या कारभाराचा आम्ही निषेध करतो आणि जरी आम्ही महायुतीत असलो तरी आम्हाला आमचा कारभार, ठाणे महापालिकेचा कारभार हा पारदर्शकच हवा आहे. त्यामुळे आम्ही चौकीदाराच्या भूमिकेतच काम करू आणि ही दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही. शिवसेनेसोबत तुम्ही युतीमध्ये आहात, परंतु शिवसेना जो आहे तो योग्य तो मान सन्मान देत नाही असं तुम्हाला वाटतंय का? याची कुठेतरी वरिष्ठांकडे तक्रार तुम्ही करणार का? मला असं वाटतं की वरिष्ठांकडे तक्रार करण्याची गरज नाहीये. आम्हाला आमचा हक्क कसा मिळवायचा हे बरोबर माहिती आहे. आज आम्हाला त्यांनी बोलून दिलेलं नाहीये आणि हे जे काही सत्ता आलेली आहे ती महायुतीची सत्ता आलेली आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पक्ष एकत्र होते, त्यांना लोकांनी भरभरून मतदान करून निवडून दिलेलं आहे. जर त्यांना त्याचा विसर पडला असेल तर त्यांना ते कसं आठवण करून द्यायचं हे आम्हाला चांगलं माहिती आहे. त्यामुळे पुढच्या महासभेमध्ये हे आम्ही कुठलीही दादागिरी खपवून घेणार नाही. मॅडम, तुम्ही विषय घेतल्यानंतर हा सर्व गोंधळ झाला आहे, तुमचे प्रश्न मांडू दिले नाही, तुम्ही वाचून दाखवा लक्षवेधी, त्यानंतर सर्व नक्कीच सभागृह नेते जी जगदाळे साहेब आहेत त्यांनी प्रस्ताव मांडलेला की ऍटलीस्ट म्हणजे ती लक्षवेधी सगळ्यांच्या वाचून तरी दाखवायत, पण त्याही त्या घेतलेल्या नाहीयेत पटलावर. आणि नक्कीच या आमचा सगळ्यांचा म्हणजे प्रस्ताव धुडकावून लावलेला आहे. या लोकांनी ती गुंडाळलेली आहे सभा, कारण का नागरिकांच्या समस्या होत्या, प्रश्न होते, अतिशय महत्वाचे होते. जवळजवळ 4-4.5 वर्ष जशी मृणालने सांगितलं ते प्रश्न अडकलेले होते आणि नागरिक प्रतीक्षेत होते कधी आमचे नगरसेवक निवडून आल्यानंतर आमचे प्रश्न सभागृहामध्ये घेतील. आणि त्यांनी अक्षरशः आमची गळचेपी केलेली आहे. आम्हाला प्रश्न आमचे मांडून दिलेले नाहीयेत, सूचना मांडून दिलेल्या नाहीयेत, ऍटलीस्ट बोलूनही दिलेलं नाहीये सुरुवातीला. आणि मनीष जोशींनी ती सभा गुंडाळलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही नक्कीच या गोष्टीचा निषेध करतो. मॅडम, आपण बघत असाल तर पूर्ण ठाणे शहरामध्ये सगळ्या फेरीवाल्यांना आयदोस घातलेला संपूर्ण रस्त्यावर आहे. गेल्या 2 दिवसापासून आपण देखील रस्त्यावर उतरलेला आहे या फेरीवाल्यांच्या विरोधात, पण प्रशासन मात्र कुठेतरी डोळे झाक करते. नक्कीच, कारण जसं मी प्रश्नांमध्ये पण फेरीवाल्यांचा प्रश्न होता आणि आमच्या नम्रता कोळी यांनी देखील फेरीवाल्यांच्या विरोधात, फेरीवाल्यांच्या विषयासंदर्भात लक्षवेधी मांडली होती. आमचं तेच म्हणणं होतं की फेरीवाला आता इतका ज्वलंत प्रश्न ठाण्यासाठी झालेला आहे, म्हणजे स्थानिक फेरीवाले असतील त्याला आमचा विरोध नाहीये, पण जे बाहेरून फेरीवाले येतात किंवा फुटपाथवरती अतिक्रमण करतात, दादागिरी करतात. म्हणजे परवाच मुंब्रा इथे एका अधिकाऱ्यावरती काहीतरी हल्ला झाला, म्हणजे आता आपण ठाण्यामध्ये खून पडण्याची वाट बघतोय का? म्हणजे या सगळ्या लोकांची दादागिरी इतकी वाढलेली आहे, ती कुठेतरी रोखली पाहिजे. फेरीवाला धोरण अंमलात आणलं पाहिजे. हेच सगळे आमचे विषय होते जे आम्ही ठाणेकरांचेच विषय मांडतोय, पण तरी आम्हाला बोलून दिलं जात नाही. हे दुर्दैव म्हणावं लागेल आणि याचा आम्ही कडक शब्दात निषेध करतो. आणि जसं मी म्हटलं, पुढच्या वेळी हे आम्ही खपवून घेणार नाही. खूनही झालेला आहे, तिथे जीवही गेलेले आहेत त्या याच्यामध्ये नागरिकांचे. त्याच्यामुळे ही लक्षवेधी मांडणं जरुरीचं होतं आणि फेरीवाल्यांचा प्रश्न अगदी याच्यावर घेतलेला आहे, पण त्यांनी तो विषय मांडून दिलेला नाहीये आम्हाला. आम्ही याच्यावर नक्कीच निषेध करतोय. मी एक पत्र दिला होता की फक्त राष्ट्रगीत जे वंदे मातरम आहे ते संपूर्ण घेण्यात यावा. आता राज्य शासनाचा निर्णय आहे की प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी तो संपूर्ण घेण्यात यावा. आपले स्वतःचे त्यांचे शिवसेना पक्षाचे खासदार नरेश म्हस्के त्यांनी हाऊसमध्ये डिक्लेअर हे केलं होतं, प्रस्तावना मांडली होती की ती संपूर्ण घेण्यात यावा. आणि आता 150 वर्ष झाली आहेत आपण सत्ता गेल्या, आता येत्या 17 तारखेला मराठी भाषा दिवस साजरी करतोय, तर इथून सुरुवात करूया. हे राष्ट्रगीत संपूर्ण घ्यायचं तो पण छोटे प्रश्न ठाण्याच्या हिताचे प्रश्न होते ते तर घेण्यात नाहीच आले. हे पण म्हणजे काय समजू आम्ही, सचिव हिंदुत्व विरोधी आहेत का? हे त्यांचा ह्याला पण विरोध आहे का? छोटे आता बघा 5 मिनिटं 10 मिनिटं पण लागली आहेत सचिवांना प्रस्ताव वाचून लगेच संपवायला, हे पण न वाचलं. एकदम हे आहे म्हणजे निषेध आहे सचिवांचा. नगरसेवक अशी तुम्ही एक्झाम्पल देता नवीन नगरसेवकांना, अशी असते महासभा, अशी नसते महासभा. हे काय